गाफील होऊ नका. या भगवंताच्या नामामध्ये राहा आणि या नामामध्येच तुमचं हित आहे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. असे सगळेजण तुम्हाला संत महात्मे सावध करताय. तर गांभीर्यानं आपण ह्या जीवनाकडे बघितलं पाहिजे. या दृष्टीनं आपल्या ह्या पूर्वपद्यामध्ये महाराज आम्हाला सांगताय, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामा विना भेद समजो नका, नामा विना भेद समजो नका, आजवरी तुम्हा सांगितली मात. मानू नका नाम साधन लहान, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी सांगतो ते ऐका, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका, अभ्यास वैखरी सोडू नका, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामा विना भेद समजू नका, नामा विना भेद समजू नका, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात, सांगितली मात, सांगितली मात. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ हाताने काढी आणि मुखाने भगवंताचं नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महादेव जगदम्बा माता की जय सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं मूळ गाव वावरहिरे, सातारा जिल्हा, माण तालुका,
दहीबोडी जवळच 4 कोसावर असं हे वावर हिरे. त्या वावर हिऱ्याला त्यांचे पूर्वज राहत होते. रुद्रोपंत म्हणून त्यांचं नाव. हे म्हणाले तिथे राहत होते. त्यांचा भागवत संप्रदाय होता. त्यांचा संप्रदाय भागवत संप्रदाय होता. त्यांच्याकडे वारी होती. पूर्वापार चाललेली त्यांची पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेण्याची वारी त्यांच्याकडे होती. अशा रीतीने वसिष्ठ गोत्री, शुक्ल यजुर्वेदी, देशस्थ ब्राह्मण, रुद्रोपंत शेती करायचे. नंतर महाराजांचे पणजोबा त्यांनी गोंदवल्यामध्ये आपलं वास्तव्य हलवले. वावहिरे सोडून ते गोंदवल्याला राहायला आलेले आहे. कुलकर्णीपणाची वृत्ती होती. कुलकर्णीपणाची वृत्ती होती, पण सांपत्तिक स्थिती तशी अतिशय बेताची होती. म्हणून ते शेतामध्ये स्वतः कष्ट करत शेती करत. कुलकर्णी पद होतं, परंतु तरी सुद्धा स्वतः शेतीमध्ये राबत असत. आणि पूर्वापार चालत आलेली ही वारी आहे, ती सुद्धा नित्य नेमानं ते करत असत. अशा रीतीनं त्यांना म्हणाले 3-4 मुलं झाली. महाराजांचे पणजोबा, त्यांना 3-4 मुलं झाली, पण ती अल्पायू ठरली. म्हणून त्यांच्या आजी पणजीनं काय केलं, म्हणाले शिवाराधना केलेली आहे, भगवान शंकरांची उपासना केलेली आहे. आणि भगवान शंकरांची उपासना केली आणि त्यानंतर त्यांना उतार वयामध्ये जो मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी लिंगोपंत असं केलं. वर्णन केलंय. माणगंगा तिरे असे जे, माणगंगा तिरे असे जे, गोंदवले हे ग्राम. माणगंगा तिरे असे जे, गोंदवले हे ग्राम. लिंगोपंत कुलकर्णी नामे, राहे तेथ ब्राह्मण. भाग्या राधाबाई, भाग्या राधाबाई, वाटे दिनजना हाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. शके 1700 इसवी सन 1778 साली लिंगोपंतांचा जन्म झालेला आहे. आणि लिंगोपंतांचा जन्म झाल्यानंतर ह्या कुलकर्णी हे जे होते त्यांना मात्र चांगली परिस्थिती त्यांची व्हायला, कारण त्यांनी सुद्धा अभ्यास केला. लिंगोपंतांनी अभ्यास केला. 18-20 वर्षाचे होते तेव्हा ते कुलकर्णीपणाचं उत्तम असं काम करले. त्यांचा आधी विवाह झालेला होता. राधाबाई नावाची त्यांची पत्नी होती. असे हे लिंगोपंत आणि राधाबाई म्हणजे महाराजांचे, गोंदवलेकर महाराजांचे आजी आणि आजोबा. लिंगोपंत उत्तम असे कामामध्ये हुशार होते, प्रामाणिक होते. सगळ्यां सचोटीनं त्यांचं काम असायचं. असं बघून जे कोणी त्यांच्या हाताखाली कचेरीमध्ये कामाला जात असत सगळ्यांवर त्यांचा दबाव होता, वजन होतं. कारण स्वतः हे प्रामाणिक होते, अतिशय कष्टाने ते काम करायचे आणि जो न्याय द्यायचे उत्तम असा ते न्याय द्यायचे. कुशलतेनं सगळ्यांना ते न्याय देत असत. आणि असं हे त्यांचं काम आवडल्यामुळे त्यांना माण तालुक्याचा मुख्य कुलकर्णी म्हणून त्यांची इथे नेमणूक झाली. माण तालुक्याचा कुलकर्णी पद त्यांना मिळालेलं आहे. म्हणून आडनाव जरी घुगरदरे होतं तरी त्यांचं कुलकर्णी हे नाव पडलेलं आहे. सगळा हा त्यांचा एकंदर कारभार बघून सरकारने त्यांना काही जमिनी दिल्या. काही जमिनी दिल्या कारणानं आता हे म्हणाले लिंगोपंत इनामदार म्हणून सुद्धा ओळखायला लागलेले आहे. आणि त्यांची उत्तम अशी सांपत्तिक स्थिती आता सुधारायला लागलेली आहे. होते कुलकर्णी पारी, होते कुलकर्णी पारी. कुलकर्णी पद होतं,
होते कुलकर्णीपणी आणि त्यांचा अतिशय प्रामाणिक असा हा व्यवहार होता. म्हणून त्यांच्या घरामध्ये म्हणाले खरोखर उत्तम असं सगळं धनधान्य, त्यांची परिस्थिती उत्तम अशी व्हायला लागली. होते कुलकर्णीपरी आणि त्यांचं हे सगळं काम बघून त्यांना जमिनी काय, त्यांना उत्तम असा सगळा त्यांचा प्रपंच उत्तम चाललेला होता. उत्तम प्रपंच आणि उत्तम परमार्थ ते करतो. आदर्श असा त्यांचा प्रपंच असायचा, आदर्श असा परमार्थ त्यांचा होता. जसा उत्तम प्रपंच तसा परमार्थही पाहिजे. मुमुक्षावस्था प्राप्त झालेली आहे. अशा रीतीनं म्हणाले सकाळी लवकर उठायचं. त्यांची दिनचर्या सांगितली आजोबांची. सकाळी पंचपंच उषकाली उठल्यानंतर अंथरुणावर बसूनच ते पांडुरंगाचं ध्यान करत. म्हणजे पांडुरंगाची उपासना होती. महाराजांची सुद्धा इकडून पांडुरंगाची विठ्ठलाची उपासना होती आणि पांडुरंगाचं स्मरण करायचं. त्यानंतर स्नान संध्या पूजा करायचे. नित्यनेम होता. नित्यनैमित्तिक कर्म सगळी करायची. ही नित्यनैमित्तिक कर्म म्हटलेले आहेत. कशा नित्यनेम म्हणजे काय, नित्यनेम कशासाठी करायचा, तर म्हणाले आम्ही अनित्य अशा जगतामध्ये राहतोय. आम्ही अशाश्वत अशा जगतामध्ये राहतोय. आम्ही मिथ्या अशा जगतामध्ये राहतोय. त्यामुळे सत्य काय आहे, नित्य काय आहे, शाश्वत काय आहे हे तुम्हाला समजत नाही. म्हणून हे नित्यनेम सांगितलेलं आहे. या नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे काय, तर भगवत ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी जे कर्म करतो त्याला नित्यनेम म्हणतात. नित्यनैमित्तिक कर्म म्हणतात. नियमाने तो ते कर्म करत असतो असं नाही. माझा पण म्हणाले नित्यनेमी काय म्हणाले, मला उठल्यावर चहा लागतो. हा काय नित्यनेम म्हणायचा का, म्हणाले शाश्वताचा नेम कसा पाहिजे, शाश्वताचा पाहिजे. आता चहा घेतोय सुद्धा चहा घेशील की नाही अशी शाश्वती नाही. म्हणून म्हणाले नित्य काय आहे, शाश्वत काय आहे हे करण्यासाठी जे काही आम्ही करतो त्याला नित्य नेम असं म्हटलेलं आहे. देवाची पूजा झाल्यावर लिंगोपंत मोठ्याने भगवद्गीतेचा अध्याय रोज त्याचा परिपाठ होता. रोज अध्याय मोठ्याने वाचायचा. आपण जे काही करू ना ते घरी मोठ्याने वाचायचं. म्हणजे आपोआप अनेकांच्या जे काही करत नाहीत त्यांच्या कानावर पडतं आणि आपोआप पाठ होतं. आमचे असे बरेचशा स्तोत्र आमची आई आमची म्हणायची लहानपणी. स्नान करताना म्हणा, स्नान झाल्यावर म्हणा, स्वयंपाक करताना म्हणा, हे सगळं त्याच्याकडे स्तोत्र म्हणायची आणि आपोआप कानावर पडून आमची ती पाठ झालेली आहे. म्हणून जे काही करतो ते मोठ्याने करायचं. नाम जप सुद्धा करी घोष त्या जानकी वल्लभाचा असं करून करायचं. मोठ्याने ते त्यांचा हा अध्याय, गीतेचा अध्याय, भगवद्गीतेचा अध्याय मोठ्याने वाचण्याचा परिपाठ होता. हे झाल्यानंतर कचेरीचं काम उत्तम अशा प्रकारानं अतिशय प्रामाणिकपणे ते कचेरीचं काम. दुपारच्या वेळेला आल्यानंतर भोजन, विश्रांती, तसंच ते पुराण श्रवण करत. प्रवचन श्रवण करण्यासाठीचा संध्याकाळच्या वेळेला रोज हरिपाठ म्हणायचा. हरिपाठ म्हणणं हा त्यांचा नियम होता. हरिपाठ हा रोज म्हटला पाहिजे. आणि ही वारी शुद्ध एकादशीला पंढरपूरला जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं हा त्यांचा नेम होता. आणि म्हणून त्याचं वर्णन केलंय. नित्य हरिपाठ नाम संकीर्तन, नित्य हरिपाठ नाम संकीर्तन, नित्य हरिपाठ नाम संकीर्तन. देवाचं दर्शन सर्व काळ, देवाचं दर्शन सर्व काळ. नित्य हरिपाठ नाम संकीर्तन, नित्य हरिपाठ नाम संकीर्तन. पंढरीची वारी शुद्ध एकादशी, पंढरीची वारी शुद्ध एकादशी. विठ्ठल एकाकी सुख रूप, विठ्ठल एकाकी सुख रूप. नित्य हरिपाठ नाम संकीर्तन, नित्य हरिपाठ नाम संकीर्तन, नित्य हरिपाठ नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन. अशा रीतीनं रोज हरिपाठ म्हणायचा.
ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीचं सार काय तर हरिपाठ आहे. समर्थ आणि दासबोध जो ग्रंथ लिहिला त्या दासबोधाचं सार काय असेल तर ते मनाचे श्लोक आहे. असं हे जे सार आहे ते रोज ते हरिपाठ हा रोज झालाच पाहिजे, नित्य नेम पाहिजे. प्रत्येकाने हरी जर तुमच्या पाठीशी राहावा असं जर वाटत असेल, हरीने तुमच्या पाठीशी राहावं असं जर वाटत असेल तर रोज हरिपाठ म्हटला पाहिजे. आणि हरिपाठ सुद्धा पाठ पाहिजे, नाहीतर पुढचं पाठ आणि मागचं सपाठ असा असता उपयोगाचं नाही. आणि हरिपाठ वाचताना हरीकडे पाठ नको, नाहीतर पुढे टीव्ही चालू आहे आणि याचा हरिपाठ चालू आहे असा असता कामा नये. हा हरिपाठ रोज हा म्हटला पाहिजे. अशा रीतीनं नित्य नेहमी संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ हा म्हणतात. तसंच रात्रीच्या वेळेला फलाहार घेऊन रात्री सगळी काही मंडळी येते भजनासाठी यायची. पंचपदी मृदुंग आणि त्या झान वगैरे सगळे घेऊन शिपळी याच्यावर सगळं भजनामध्ये रंगून जा. हे रिंगोपंत त्यांच्याबरोबर ते सगळेजण रात्रीच्या वेळेला भजनाला येत आणि भजनामध्ये इतके रंगून जा की काही वेळेला डोळ्यातून पाणी. ते संतांचे अभंग आणि तो विचार ऐकून अष्टसात्विक भाव जागृत होतात. लक्षात घ्या, हे ते श्रवणाने आणि कीर्तन करून हे अष्टसात्विक भजनाने हे अष्टसात्विक भाव तयार होतात. काही वेळेला डोळ्यातून पाणी यायचं, अश्रू यायचे, कंठ दाटून यायचा. कीर्तनामध्ये सुद्धा आम्हाला बरेच वेळा असा अनुभव येतो, पुढे बोलता येत नाही अशी परिस्थिती काही वेळेला होते. त्यामुळे जास्ती खोल शिरून पण सांगता येत नाही, कळलेलं असतं पण ते सांगता येत नाही अशी परिस्थिती काही वेळेला होते. हे अष्टसात्विक भाव, अंगावर रोमांच उठतात, कंठ दाटून येतो, डोळ्यातून पाणी येतं आणि काय करावं पुढे काही समजत नाही. माणूस बेभान म्हणजे भानावर राहत नाही. ही देहावस्था जी आहे विदेही अवस्था काही वेळेला प्राप्त होते. असे हे अष्टसात्विक भाव आहे. आणि अशा रीतीनं म्हणाले त्या भजनामध्ये रंगत असेल. भजनी रंगावे जग विसरावे, राम नाम घ्यावे चिपळ्यांची साथ, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा दुःखी जीवनात. अशा रीतीनं त्यांचा हा भजन चालू असायचं. पंढरीची वारी कधी चुकली नाही. पण त्यांना आता लक्षात आलं आता वयोमानानुसार मला जाता येईल की नाही पंढरपूरला. जोपर्यंत सगळी सक्षम आहेत ना इंद्रिय तोपर्यंत माणूस करत असतो सगळं, मी करतो म्हणून सगळं करत असतो. पण काही दिवसांनी एक एक इंद्रिय जेव्हा त्याला समजतं आता हे आपल्या ताब्यात राहिलेलं नाही, आपलं ऐकत नाही. इतके दिवस ऐकत होतं, असं वाटत होतं, करत होता, पण आता हे आपल्या आवाक्या बाहेरचं झालंय. आता पंढरपूरला जायचं कसं मनामध्ये त्यांचा प्रश्न पडला. वयोमानानुसार आता त्यांना पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं. काय करावं. रोज रात्री झोपताना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि त्यांनाच विनंती करायची आता कसं काय येणं होणार, तुम्हीच आता मला नेणारे आहात, मला काही आता खरोखर माझ्या यानं काही येणार नाही. आणि अशा रीतीनं एकदा त्यांना रात्री स्वप्नात पांडुरंगाने दर्शन दिलं. अर्धरात्री नेत्रिस्त पूर्ण गाण, अर्धरात्री नेत्रिस्त पूर्ण गाण, कपी सांगे त्या पांडुरंग गुण, स्वप्नी सांगे त्या पांडुरंग गुण, मीच आलो तुझंच भेटण्याला, मीच आलो तुझंच भेटण्याला, दारी आपुला तू करी तपासा, दारी आपुला तू. पांडुरंगाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिलेला आहे. पहाटेच्या वेळेला स्वप्न पडलेला आहे. पांडुरंग स्वप्नात आलेला आहे. म्हणाले आता तुला येणार नाही ना तर मी तुझ्याकडे येतोय असा हा दृष्टांत त्याला झाला. आणि शेतावर त्याला नेलेलं आहे. स्वप्नामध्ये विशिष्ट जागा दाखवली आणि त्याला सांगितलं तिथे ठरून बघ मी इथे आहे. असंही स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत झालेला आहे. अर्धरात्री नेत्रिस्त पूर्ण गाण,
स्वप्ने सांगे त्या पांडुरंग तोरण मीच आलो तुझंच भेटण्याला मीच आलो तुझंच भेटण्याला दारी आपुल्या तो करी तपासाला दारी आपुल्या तो करी तपासाला पांडुरंगाचं हे स्वप्न पहाटे उठले अरे वा म्हणाले पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे आणि पांडुरंगाने सांगितलं तुला येवत नाही ना तर मी येतोय मी तुझ्याकडे येतोय रात्री स्वप्नामध्ये जे काही पांडुरंगाने शेतावर जाऊन त्यांना विशिष्ट जागा दाखवलेली आहे आता जाऊन बघूया गावकऱ्यांना सांगितलं गोंधवल्यात राहणारे जे होते नागरिक सगळ्यांना सांगितलं अहो म्हणाले मला असं असं स्वप्न पडलंय तर पांडुरंग तिथे मला भेटायला येणार आहे जाऊन तर बघूया म्हणाले कोणी विश्वास ठेवला कोणी अविश्वास दाखवला अहो म्हणाले स्वप्नच होतं ना नाही असू दे ना म्हणाले पण जाऊन तर बघायला काय हरकत आहे म्हणून यांनी सगळ्यांना जमवलं जमवले ग्रामीचे जन जमवले ग्रामीचे जन सांगे त्या जन स्वप्नेचे गुण देव हो माला देव हो माला चला जाऊ त्याच्या घेऊया शोधाला जाऊ त्याच्या घेऊया शोधाला जमवले ग्रामीचे जन जमवले ग्रामीचे जन सांगे त्या जन स्वप्नेचे गुण देव हो माला देव हो माला चला जाऊ त्याच्या घेऊया शोधाला चला जाऊ त्याच्या घेऊया शोधाला जन म्हणते कसे हे शक्य जन म्हणते कसे हे शक्य देव अशक्य वेद श्रुती शक्य हे चितून जाणा हे चितून जाणा करे भक्ती पुढती सर्व नम्रचे जाणा करे भक्ती पुढती सर्व नम्रचे जाणा म्हणाले जाऊन तर बघूया सगळेजण सगळ्यांना जमा केलं लिंगोपंताने जमा केलं आणि शेतावर चालले ज्यांनी अविश्वास दाखवलेला होता त्यांनाही वाटलं आपण बघूया म्हणाले अनायसा आपल्याला सुद्धा दर्शन होईल म्हणून तेही आले असे सगळेजण त्या शेतावर आलेले आहेत त्यांच्या आणि विशिष्ट जी जागा स्वप्नामध्ये दाखवली त्या जागेपाशी आले सडा संमार्जन केलं मंत्राने ती जागा शुद्ध केलेली आहे आणि त्याच्यानंतर खणाला सुरुवात केली 4-5 हात खणून झाल्यानंतर स्वतः लिंगोपंत त्या खड्ड्यात उतरले आजूबाजूची माती सगळी बाजूला केली स्वप्नामध्ये हा दृष्टांत आहे बघूया तरी आणि खरोखर आजूबाजूची माती बाजूला केल्यानंतर हाताला त्यांना मूर्ती लागल्या हाताला खरोखर मूर्ती लागली आणि कशी होती ती मूर्ती रत्नखचित सिंहासनी रत्नखचित सिंहासनी सापडली मूर्ती पांडुरंगाची रत्नखचित सिंहासनी सापडली मूर्ती पांडुरंगाची रुक्मिणी सह प्रभु प्रगटे रुक्मिणी सह प्रभु प्रगटे पाहोनी भक्ती लिंगोपंतांचे राम राम हरे हरे राम 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 रघुतम राम राम हरे हरे राम पंढरीनाथ महाराज की जय खरोखर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची मूर्ती त्याने बाहेर काढली स्नान स्वच्छ धुतलेली आहे पालखी आणली तिथे पालखी आणली त्या पालखीमध्ये या पांडुरंगाची मूर्त आणि रुक्मिणी माता या दोघांना तिथे बसवले आणि वाजत गाजत आपल्या घरी नेलेली आहे जय जय विठो पार
रघुमाई जय जय गोपाल रघुमाई जय जय गोपाल रघुमाई